या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांना मी नमस्कार करतो. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुजाता मॅडम, सर्व मान्यवर बसलेले आहेत. या संमेलनाच्या अध्यक्षा माननीय भारतीताई, माननीय नमिता मॅडम, माननीय प्रदीप नवल सर, सर आणि सर्व मान्यवर आणि सर्व रसिक लेखक, कवी आणि माझे मित्र. आवाज येतोय? वाचनालय, ग्रंथालय आणि वाचन चळवळीचे भवितव्य याविषयी माझे विचार मांडतो. सर्वसाधारणपणे आपण वाचन म्हणजे पुस्तक वाचलं, जो पुस्तक वाचतो त्याला आपण वाचक म्हणतो. बघा, मी मांडणी कशी केलेली आहे. वाचन म्हणजे काय, वाचन संस्कृती म्हणजे काय, आणि ही संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी जी धडपड केली जाते ती वाचन चळवळ. आणि मग या वाचन चळवळीला पुढे नेण्याचे घटक कोणते आहेत, आजची ग्रंथालयाची स्थिती काय आहे, आणि मग भवितव्य काय वाचन चळवळीचं. पण मराठी माणूस एवढा संवेदनशील आहे आणि हळवा आहे. 1927 साली पुण्याला विका राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली एक साहित्य संमेलन भरलं होतं. मला वाटतं ते पहिलं मराठी साहित्य संमेलन असावं. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की आज आपली मराठी भाषा मरणपंथाला टेकली आहे. 1926-27चं भाषण आहे. 1926-27चं भाषण आहे की आज आपली मराठी भाषा मरणपंथाला टेकली आहे. आज 100 वर्ष झाली मराठी जिवंत आहे आणि आणखी 100 नाही 1000 वर्ष जिवंत राहील. तेव्हा आपण म्हणतो की वाचन चळवळीचं भवितव्य काय होईल वाचन चळवळीचं. पण वाचन चळवळ तर समजून घ्या ना. वाचन चळवळ म्हणजे काय, जो समाज पुस्तक वाचतो तो समाज वाचक समाज. पण असा वाचक समाज जेव्हा पुस्तके वाचतो तो कशासाठी वाचतो, तर स्वतःच्या आर्थिक, भौतिक, मानसिक विकासासाठी जो पुस्तके वाचतो आणि स्वतः प्रेरणा घेऊन जेव्हा इतरांना प्रेरणादायक तो ठरतो, प्रबोधन करतो, तेव्हा ती खरी वाचन, तो खरा ती वाचन संस्कृती. आणि मग या संस्कृतीला पुढे जाण्यासाठी जी चळवळ आहे तेव्हा ती वाचन चळवळ. आता एक थोडी क्लिष्ट भाषा आहे याच्यामध्ये, कारण प्रोफेसर वेंडी विसोट यांनी व्याख्या केलेली आहे की जो माणूस सक्षमपणे स्वतःच्या आर्थिक, भौतिक, मानसिक, सामाजिक विकासासाठी जो प्रयत्न करतो आणि इतरांना प्रेरणादायक ठरतो ते वाचन. पण राजशेखर शिंदे याच्या पुढे जाऊन काय म्हणतात की जेव्हा एखादा वाचक व्यक्तिगत पातळीवरून गट पातळीवरून समाज पातळीवर आणि समाज पातळीवरून सांस्कृतिक पातळीवर जेव्हा त्याच्यात रूपांतर होतं तेव्हा ती खरीच वाचन चळवळ. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल, घरात 1000 पुस्तकं आहेत पण वाचली तर पाहिजे. ग्रंथालयात लाखो पुस्तकं आहेत पण वाचली तर पाहिजे. पण नुसती वाचून गप्प बसायचं का, तर नाही. तो वाचल्यानंतर त्याच्यात काय बदल होतोय, स्वतःत काय बदल करून घेतोय. नाहीतर ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचायच्या आणि आई कुठेतरी गोठ्यात ठेवायची तर त्याचा काही उपयोग नाही. त्याचं संस्कृतीत संवर्धन झालं पाहिजे, परिणाम स्वतःवर तर झाला पाहिजे, स्वतःच्या वर्तनात परिणाम झाला पाहिजे, इतरांवर तो प्रेरणादायी ठरला पाहिजे, तर ती खरी वाचन चळवळ आहे. आसन नावाची एक संस्था आहे. बघा, वाचन चळवळीचा आज आपल्याला 2 प्रकारे विचार करावा लागेल. पहिला प्रकार काय आहे, मगाशी मला वाटतं मी कोणाबद्दल बोलतो की असर नावाच्या एका संस्थेने सर्वे केला. 12वीतल्या मुलांना 3रीतलं मराठी वाचता येत नाही. वाचलं तर त्याचा अर्थ कळत नाही. अशी एक दुसरी संस्था आहे की 3रीपर्यंतच्या मुलांना, म्हणजे 5वीच्या मुलांना 3रीपर्यंत वाचता येत नाही.
10वी-12वीच्या मुलांना आणि 41% मुलांना 5वीपर्यंतच्या 41% मुलांना वाचता येत नाही. 3रीपर्यंतच्या 31% मुलांना वाचता येत नाही. आता जर 3रीतली मुलं वाचता येत नाही, 5वीतल्या मुलांना वाचता येत नाही, 12वीतल्या मुलांना मराठीतलं काही कळत नाही, तर ज्यांना वाचनाची चळवळीची गरज आहे आणि जे खूप शिकले, ज्यांच्याकडे पदवी आहेत, त्यांनाही या वाचनाच्या या सांस्कृतिक चळवळीत उतरायला पाहिजे. मग आज आपण जर पाहिलं तर ग्रंथालयाला मिळणारं जे उत्पन्न आहे, शासनाचं अनुदान आहे, हे किती तोकडं आहे. फार 4,000, 5,000, 10,000 त्याला काम करावं लागतं. मला वाटतं हे फार आहे. आणि मग ग्रंथालय कोणती आहे? शासकीय ग्रंथालय, खाजगी ग्रंथालय, खाजगी अनुदानित ग्रंथालय, फिरती ग्रंथालय, वैयक्तिक ग्रंथालय, भिशीची ग्रंथालय, असे खूप प्रकार आहेत. पण हे सगळी ग्रंथालय जे आहेत, या ग्रंथालयात जाणारे जे वाचक आहे ते कुठल्या प्रकारचं वाचन करतात? जुजबी वाचन. जुजबी वाचन आता हे जुजबी वाचन आहे. नंतर काही नोकरीच्यासाठी करावे लागणारा वाचन, शिक्षकांना काही हेतूसाठी अभ्यासासाठी करावं लागतं, संशोधक PhD-साठी किंवा आणखी काही कामासाठी करतात, ते संशोधकाचं ते वाचन, विचारवंताचं वाचन, संपादकाचं वाचन, वृत्तपत्राच्या संपादकाचं वाचन. ते म्हणतात हे प्रकार काय केलं? आम्ही एका संपादकाकडे गेलो, एक घेऊ काही असं केलं. 2 सेकंदात वाचतो. क्रॉस रिडिंग. आपण सर्वसामान्य माणसं शब्द वाचतात, कुणी वाक्य वाचतं, कुणी परिच्छेद वाचतं. तर मला असं वाटतं परिच्छेद वाचणारं जे लिहिणं आहे, हे असं वाचनाची क्षमता वाढत आली पाहिजे माणसाला. आणि तेव्हा वाढेल. ही केव्हा वाढेल? आणखी एक प्रकार आहे झपाटून गेलेल्या माणसाचं वाचन. काही माणसं एवढी झपाटलेली आहेत की ते खूप वाचतात, भराभर वाचतात. 1978 ते 92 पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या सेवेत येईपर्यंत मी एक लेखक वाचला. पु ल देशपांडे सगळे, आत्रे सगळे, बालकवी सगळे, अंके सगळे, एक लेखक वाचला. आणि नंतर गेले माझा इंग्रजीचा वाङ्मयाचा इतिहासाचा पेपर त्या एका प्राध्यापकाने वाचला. मोठे बोलत मी, अरे हरिपाठाच्या अभंगावर तुला कोणी एवढं द्यायचं सांगितलं? तुला कसं काय? म्हणजे माझं 3री पाठ आहे सगळे हरिपाठाचे अभंग. घरातले आमच्या हरिपाठाचे अभंग होते ते मी चोरून चोरून वाचायचे, मला हातलामध्ये उठलं. मूळ मुद्दा आहे की आपल्या घरात पुस्तकं पाहिजे. आपल्या घरात पुस्तकं जर असतील, ही वाचनाची चळवळ आपल्या घरातून सुरू झाली पाहिजे. घरात तुमच्या पुस्तकं असतील, तुमची लहान मुलं पुस्तकाला खाली वर करतात, फिरतात. डॉक्टर माधव गुरव नावाचे एक लेखक आहे, बाल साहित्यिक आहे. त्यांनी माझ्याकडे 4-5 पुस्तकं घरी मला भेट म्हणून पाठवली. माझी नात ती सगळी पुस्तकं घेऊन ते हात लावून देत नव्हती आम्हाला, गुलाब कन्या असं, आणि ती पुस्तकं घेऊन विकायला बसायची 8 दिवस नाविन्य. हे जे पुस्तकाचे संस्कार हे घरातून झाले पाहिजे. घरातून नंतर गावात, शहर पातळीवरती, तालुका पातळीवरती, जिल्हा पातळीवर. मग ह्या काम करणाऱ्या संस्था कोण आहेत? तर हे व्यक्तिगत पातळीवर ग्रंथालय चळवळ पुढे नेण्याचे 2 मार्ग आहेत. एक व्यक्तिगत पातळीवरती आणि सामाजिक संस्थांच्या संस्थात्मक पातळीवरती. मग संस्था कुठल्या आहेत? आज आपण ज्या संस्थेच्या बॅनरखाली आज आपण इथे आहोत, साहित्यिक संस्था. मग म्हणजे पहिलं तर ग्रंथालय आहेच. वाचन चळवळ पुढे नेण्याचं ग्रंथालय एक मार्ग. आता ग्रंथालयाचे काही प्रकार सांगितले, हे ग्रंथालय ठीक, पण साहित्यिक संस्था. आता साहित्यिक संस्थामध्ये काय? अखिल भारतीय साहित्य महामंडळ आहे, बरोबर. नंतर कोकण मराठी साहित्य परिषद आहे, मराठवाडा साहित्य परिषद आहे, विदर्भ साहित्य, अशा कितीतरी साहित्य संस्था महाराष्ट्रात आहेत. आणि मग ह्या संस्था राज्य पातळीवर, विभागीय पातळीवरती, देश पातळीवरती त्या कार्यरत संस्था वेगवेगळे उपक्रम करतात. त्याशिवाय चर्चासत्र, परिसंवाद, वाचक मेळावे, साहित्यिक गप्पा. साहित्यिक गप्पा हा वाचन चळवळीसाठी इतका सुंदर कार्यक्रम आहे. आणि पर्यटन कार्यक्रम घेऊन आता साहित्यिक गप्पा. तर एका वक्त्याने काय सांगितलं म्हणे, मी कथा वाचलं किंवा व्यक्तिचित्रण वाचलं की ते पात्र जिवंत असेल तर त्याच्या घरापर्यंत जाण्याचा प्रयत्न होतो त्या बातम्या. आणि म्हणून व्यंकटेश माडगूळकरांचा झेल्या, तो झेल्या जो व्यक्ती
झेल्याच्या घरी गेल्यानंतर ते झेल्याची 3 मजली माडी ते विचारत गेले म्हणे मला झेल्याचं घर पाहिजे. तो म्हणे मी झेले. आणि मग पात्र कथेतलं व्यक्तिचित्रणातलं पात्र जर आपल्याला भेटलं तर तो किती मोठा आनंद आहे. म्हणजे वाचन चळवळ खरी ही अशी होती पाहिजे की त्या वाचनातून त्या माणसाच्या वेगळी ते जागृत झाल्या पाहिजे, संवेदना जागृत झाल्या पाहिजे, त्याच्यात हळूपणा आला पाहिजे, त्याच्यात संयम आला पाहिजे, त्याच्यात विवेक आला पाहिजे. आणि त्याच्यात माझ्या व्यक्तिगत कल्याणापेक्षा त्याच्यात असं सांगितलंय वाचन चळवळ म्हणजे काय की माझ्या व्यक्तिगत स्वार्थापेक्षा सर्व समाजाचं हित कशात आहे हे जेव्हा वाचनातून आपल्याला मिळतं किंवा हा विचार जेव्हा पुढे नेता येतो ती खरी वाचन चळवळ. म्हणजे सर्वांच्या हितासाठी पुस्तके कशासाठी वाचायची, सगळ्यांच्या हितासाठी. मला एक जणांनी विचारलं की तुम्ही म्हणे ही तयारी करताय, आता पुस्तकं आहेत, 100 वर्षापूर्वी कुठे पुस्तकं होती, मग तेव्हा लोक काय वाचत होती. म्हणलं प्रश्न तुझा घर चांगला आहे. म्हणलं तेव्हा मारुतीच्या देवळात विठ्ठल रुक्मिणीच्या देवळामध्ये एक माणूस ज्ञानेश्वरी वाचायचा आणि 100 माणसं ऐकायची. एक माणूस ज्ञानेश्वरी वाचायचा, एक माणूस त्याचं फोड करून सांगायचा आणि 100 माणसं ऐकत होती. म्हणजे एक प्रकारे ती ऐकत होती याचा अर्थ ती वाचतच होती. कारण त्याच्या मनावर ते जो वाचतोय त्याचे संस्कार ग्रहण करण्याची क्षमता आजच्यापेक्षा त्या लोकांमध्ये जास्त होती. आणि मला वाटतं वाचन चळवळीमध्ये हे अभिप्रेत आहे. जेव्हा एखादी कथा वाचतो, जेव्हा एखादी कादंबरी वाचतो, एखादा निबंध वाचतो, जेव्हा एखादा समीक्षेचं एखादं पुस्तक वाचतो तेव्हा त्याच्यातनं आपल्याला काय मिळतंय किंवा काय मिळालं तर हे मिळणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. पण ते मिळणं इतरांसाठी काय महत्त्वाचं आहे. तुम्हाला गमत वाटेल, मी सतत माझ्या घरात 1000 पुस्तकं ठेवली. मग जास्त झाली की देऊन टाकायची. आतापर्यंत मी 500-600 पुस्तकं इतरांना देऊन टाकली. ग्रंथालय गरीब ग्रंथालय त्या छोट्याला देऊन टाकले. पण एक दिवशी अशी गंमत झाली, विषय निघाला. मग पुस्तकं काय काय वाचतो तर माझ्या गैरहजेरीत माझी बायको पुस्तकं वाचायची. तर तिला आता जरी सांगितलं तर ती अशी 70-80 पुस्तकं अशी नावं सांगते. कांदा बटाटा आमकतम असं आपण म्हणतो ना भाजीची नावं असे सांगते. विश्वास पाटलाचे सांगते, व्यंकटेश पाटलाचे सांगते, म्हणजे गदिमांचे सगळे असे उतऱ्या काय उतऱ्या काय अंक काय करते काय. आणि मलाही आश्चर्य वाटलं की मी घरी नसताना मी अधिकारी असल्यामुळे मला वेळ नाही, पण एका घरात पुस्तकं असल्यामुळे काय होतं तर ते ग्रंथामुळे होतं. तर मला वाटतं ही चळवळ अशी आपल्याला पुढे नेता येईल. आणि म्हणून की ग्रंथ वाचनाचा आता आपण म्हणतो वाटतं दुसऱ्या भाषेत की ग्रंथालय काय होते, बुडतील का, नष्ट होतील का. ग्रंथालय अजिबात नष्ट होणार नाही. जशी माणसाला अन्न वस्त्र निवारा याची गरज आहे तशी त्याला ज्ञानाची भूक आहे. आणि ही भूक मग तो कसं तुम्हाला माहिती आहे, अब्राहम लिंकन दुसऱ्याचे लाखं फूट द्यायचा पण पुस्तकासाठी पैसे द्यायचा. विन्स्टन चर्चिल युद्ध चालू असताना ते विमानात पुस्तक वाचायचं. आश्चर्य वाटेल तुम्हाला. म्हणजे अशा मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या जर आपण पाहिलं ना तर ही माणसं काही काही 18 तास पुस्तक, बाबासाहेब आंबेडकर 18 तास पुस्तक वाचत होते. मला वाटतं हे भूक आहे, ही भूमी आहे, ही आपण जतन करण्याचं काम आपलं आहे. आणि ती आपण फक्त एकट्यानं नव्हे तर आपल्या घरातली मंडळी, आपल्या गल्लीतले, आपल्या शहरातले आणि आपण जिथे राहतो ती माणसं पुस्तकाकडे कशी वळतील हे फार महत्त्वाचं आहे. आता काय होतं बघा की आज आपण म्हणतो इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, इंग्रजी माध्यम आहे वगैरे वगैरे सगळं गोष्ट आहे. आणि मी वाचनाचा जो आलेख सांगितला तो कशामुळे सांगितला आहे की ही मुलं इंग्रजी माध्यमात शिकतायत म्हणून त्यांच्या मराठीचा तो परिणाम आहे. ते मी वाक्य बोलत नाही, मी विचारच केला नाही हे वाक्य मी सोचलोच नाही, मी विचारच केला नाही हे वाक्य मी सोचलोच नाही. हे कुठल्या मराठीतलं आहे. आणि दूरदर्शनावर तुम्ही बघा त्याने माझी मदत केली, कुठलं वाक्य आहे. अहो कुठला प्रयोग आहे त्याने माझी मदत केली, मी तिची मदत केली, हे काय कुणी काही बोलत नाही. अशी मराठीची मोडतोड केलेली आहे. आणि मग जेव्हा आपण प्राकृतातलं कुणाला ते वाचून दाखवतो, जुनी मराठी जर आपण वाचून दाखवली तर लोकांना संस्कृत वाटतं. एका कार्यक्रमाला मी गेलो होतो, एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि
असा विषय निघाला काहीतरी. मग मी आपलं बोलतोय ओ नमोदे आपण मित्रांनी गाणे माहिती नवरंदाच्या आधी रमता जगद्गुरु योग्य स्वरूप पुराण पूजा असं मी 4-5 मिनिटं बोलत होतो. बाई म्हणाल्या काय साहेब एवढं तुमचं संस्कृत चांगलं आहे. आता कशाचं संस्कृत समजा आपल्या वय आहे 42. मुद्दा असा आहे की आम्हाला संस्कृत बोलताना मराठी बोलतं हेच कळत आहे. याचं कारण हेच आहे की आपण वाचत नाही. आणि म्हणून जर खऱ्या अर्थानं आपल्याला त्याच्यावर पुढे न्यायची असेल तर वाचन बंद करा. ते कसं वाचलं पाहिजे, काय किती वाचतो त्यापेक्षा काय वाचतो याला फार महत्त्व आहे. आणि मग आम्ही जेव्हा ग्रंथालयात जातो तेव्हा काही ठराविक पुस्तकांचीच नावं कोणाला विचारा काय वाचतो बटाट्याची झाड पानिपत आणि झाड म्हणजे असे 4-4 पुस्तकं मोठ्या लक्षात ठेवायचे. काय वाचलं विचारलं तर काय केलं मुळात वाचलं पाहिजे. आणि हे वाचायचं असेल आता आपल्याकडे वेळेचं काय बंधन कमी आहे नाही तर खूप सांगता येईल. पण एकच गोष्ट खरं सांगतो की ज्याचं खूप आपल्या साहित्यावर मराठीवर प्रेम आहे अशी माणसं पुस्तक वाचण्याशिवाय जात नाहीत. आणि म्हणून ही चळवळ वृद्धिंगत करण्याचं काम आपलं तुमचं आमचं सगळं आहे. आणि मला वाटतं वृद्धिंगत करण्यासाठी आजच आपण एकत्र आलेलो आहोत. आपण जेव्हा असे साहित्य संमेलनं भरवतो तेव्हा हा वाचन चळवळीचाच भाग आहे. लोकांनी पुस्तकं वाचावी, इथून काहीतरी बंधन व्हावं, चर्चासत्र व्हावं, परिसंवाद व्हावे आणि तिथं वक्ते बोलावे आणि समोरच्या श्रोत्याने शांतपणे ऐकावं. याच्यापेक्षा दुसरा आनंद कुठला असतो. नमस्कार, धन्यवाद. संस्कार आहे हा संस्कार म्हणून करण्याची गरज आहे. जसं आपलं लहान मूल जेव्हा बाहेरून घरात येतं तेव्हा आपण त्याला हातपाय धुवायला सांगतो म्हणजे हा एका अर्थाने आपण संस्कार करतो. तशाच पद्धतीने वाचन हा संस्कार ज्या वेळेस रुजेल तर त्यावेळेसच वाचनाची जी चळवळ आहे ती पुढे जाईल अशा आपल्या बोलण्याचा आशय. आणि घरातून पुस्तकांचे संस्कार झाले पाहिजे हा त्यातला एक महत्त्वाचा बिंदू आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यामध्ये यशस्वी झालेले आहे. व्यक्तिगत आणि सामाजिक स्तरावर वाचन चळवळ ज्यावेळेस रुजेल तेव्हा खऱ्या अर्थाने वाचनाचा संस्कार सर्वत्र पोहोचेल हा आपला विचार निश्चितपणे आपल्या सर्वांना मार्गदर्शक राहील. परिचित आहे बालरूप तज्ञ संघटनेचे माजी उपाध्यक्ष म्हणून आपण काम पाहिलेलं आहे. आणि मला सांगायला विशेष आवडेल की कोणतीही सामाजिक सांस्कृतिक चळवळ असू दे या चळवळीमध्ये डॉक्टरांचं जे योगदान आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. चळवळ सुरू राहावी, सामाजिक संघटना पुढे जाव्यात यासाठी त्यांनी जे काही योगदान महाडमध्ये दिलेलं आहे मला ही गोष्ट आवर्जून आपले जिल्हा समन्वयक आणि आमचे मार्गदर्शक अवी जंगम सरांनी सांगितलं की ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की महाडमधली कुठलीही सांस्कृतिक सामाजिक चळवळ असू दे तिच्या पाठीवर थोपटण्याचं तिला बळ देण्याचं काम डॉक्टर करतात. आणि म्हणून मी डॉक्टर सरांना विनंती करतो की आपण आपलं या ठिकाणी परिसंवादात्मक मत व्यक्त करावं. की कोणाच्याही पाठीवर हात ठेवण्याची मला सवय आहे. पण खरं सांगू का माझं थोडंसं माझ्यात न्यूनगंड निर्माण झाला आहे का मी घाबरलो आहे मला माहिती नाही. त्याचं कारण असं की इथे एवढे मोठमोठे साहित्यिक आहेत, एवढे मोठमोठे लोक आहेत. कोणाचे 2 पुस्तक प्रसिद्ध झालेत, कोणाचे 4 आहेत, कोणाचे 10 आहेत, कोणाचा काव्यसंग्रह आहे. त्यात माझं काहीच नाही आहे, असा काव्यसंग्रह वगैरे काही नाही आहे. पण महत्त्वाचं असं की मला असं वाटतं की आपण रसिक श्रोते आहात. आणखी एक छोटीशी विनंती आहे माझी की हे भाषण ऐकताना इकडं लक्ष देताना थोडं जरा आपल्या बाजूच्या ह्याच्याकडे पण लक्ष द्या श्रोत्याकडे. याचं कारण असं की हा परिसंवाद सुरू होण्याच्या आधी आपल्या पोटात कावळे कोकलत होते असं कोणीतरी म्हणलं. आता ते कावळे शांत झालेले आहेत, आपली थोडीशी ब्लड शुगर वाढलेली, थोडीशी ग्लानी येण्याची शक्यता आहे. आणि शेजारचा फक्त जागा आहे का नाही एवढं बघा, कारण तुम्ही एवढं बघतोय तर बरेच जणांच्या डुलक्या घेत आहेत, तेवढं एक लक्ष द्या. हा विनोदाचा भाग सोडा पण महत्त्वाचा सुरुवातीला बोलायला पाहिजे. आणि सॉरी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा भारतीताई मेहता आणि ज्या खऱ्या अर्थाने सगळ्या संस्थांच्या मागे असतात अशा आदरणीय शोभाताई सावंत, जंगम सर, जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ, त्यांच्याबद्दल मला खरंच बोलायचं म्हणजे थोडा राग व्यक्त करायचा आहे. त्यानंतर आमचे गंगाधर साळवी सर, सगळे समन्वयक, कीर मॅडम, भवन सर, LB पाटील सर, सगळ्यांचे नावं घेणं अवघड आहे. पण ह्या कोकण मराठी साहित्य संमेलना महाड शाखेचे सर्व संयोजक पदाधिकारी गेले काही दिवस मी बघतोय की ह्यांची एवढी धावपळ गडबड गोंधळ. आणि आता जसं कोणीतरी सांगितलं की 24 तासापैकी 18 तास हे कार्यरत आहेत. पाचाडमध्ये संमेलन घेणे ते देखील अत्यंत कमी वेळात
मला असं वाटतं की ते डिझर्व अ लॉट आणि एकदा त्यांच्याकरता मोठ्याने टाळ्या व्हायला काय हरकत नाही. टाळ्या वाजवल्याचा आणखीच परिणाम होतो की आपली झोप मोड होती, म्हणून मी हे सांगितलं. मी जसं सांगितलं की आपण सगळे साहित्यिक आहात, रसिक आहात, लेखक आहात, वाचक आहात, वाचणारे आहात, निरंतर वाचणारे आहात. माझ्याकडे पाहिलं तर मी डॉक्टर आहे, मी वाचवणारा आहे. वाचण्याचा माझा संबंध आहे की नाही, वाचवण्याचा माझा संबंध आहे. एकदा पाहिलं मी डॉक्टर भाऊसाहेब नानावरे, म्हणलं कोणीतरी डॉक्टर आहेत ह्यात, पण नंतर मला कळालं की ते पण डॉक्टरेट मिळालेले आहेत. पण मला असं वाटतं की वाचवणाऱ्याला आज तुम्ही इथं बोलावलं. खरं सांगू का, प्रामाणिकपणे सुधीरवर माझा का राग आहे. सुधीरभाई कुठे? आणखी आमचे मित्र संजय भुसकुट, बरेच नावं घ्यायचे राहिले, म्हणजे माझे जिल्ह्यातून आलेले वेगळे डॉक्टर्स. इनी तर सुधीरवर राग ह्याचा आहे की डॉक्टर तुम्ही फार पिरपिर करताना या एकदा, तुम्हाला काय करायचं करा, बोला, हा विषय देतो तुम्हाला मी. आणि त्यांनी मला या तलावात, साहित्यिकांच्या तलावात ढकललं. मला ढकलणारा कोण आहे? हा सुधीर आहे. आणि जीवाच्या आकांताने मी, कारण की ह्या सगळ्यांचे हे सगळे प्रचंड अभ्यास केलेले लोक आहेत, प्रत्येकाच्या नोट्स आहेत, प्रत्येकाचं काहीतरी लिहिलेलं आहे. त्या मानाने माझं काहीच नाही. ह्यांच्याच मुद्द्यावर मला काही बोलता येईल का हे मी बघतोय. पण मला असं वाटतं की जर माझं काही कुठं चुकलं, कारण की मी तुमच्या इतका थोर साहित्यिक निश्चितच नाही आहे, वाचक निश्चित आहे, तर मला असं वाटतं की ह्या बाजूच्या संदर्भात मला जे वाटतंय, ग्रंथालय चळवळ आणि वाचन चळवळ आणि ह्याचं भवितव्य, माझे काही मुद्दे मी मांडतो. मी बालरोग तज्ञ आहे. मी एकदा ओपीडीत बसलो होतो आणि माझ्याकडे पेशंट आला, म्हणजे त्याचे आईवडील आले बाळाला घेऊन. माझ्या ओळखीचेच होते ते, साधारण एक्झिक्युटिव्ह होते, MIDCत काम करत होते, दोघंही नोकरी करणारे होते. आणि मग त्या बाळाला काय झालं, सर्दी पडसं खोकला काय, त्यांनी औषधं लिहून दिले. आणि नंतर ते मला लगेच थोडक्यात म्हणले की सर एक काम करा ना, आमच्या मुलीला समजावून सांगा ना. पालकत्व आणि चला मुलांना घडूया हे कुठली तरी व्याख्यानं दिलेली त्यांना आठवत असेल कदाचित. म्हटलं काय समजावून सांगायचं? अहो डॉक्टर बघा हे काय, ते आम्ही लहान होतो तेव्हा संध्याकाळी आम्ही रामरक्षा म्हणायचो, हे करायचं, पाढे म्हणायचं, आता त्याला टेबल म्हणतात, पाढे म्हणायचं, हे करायचं. आम्ही वाचायचं कित्येक तरी. ही मुलगी बिलकुल वाचत नाही, काही करत नाही. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही काय करता? मी MIDCत ह्याच्यात काम करतो. म्हणून मॅडम कुठं काम करतायत? ते ह्याच्यात MIDCत पण कुठल्या तरी युनिटमध्ये काम करतायत. मग तुम्ही घराच्या बाहेर किती वाजता पडता? इतकी वाजता. घरी किती वाजता येतात? सर बरेचदा वेळ होतो, 7, 7:30, 8 तर सहज वाजतात. मग ही मुलगी कोणाकडे असते? ती सांभाळणाऱ्याकडे असते. आणि मग मी त्या मुलीला जवळ घेतलं, त्या मुलीच्या पाठीवर हात ठेवला आणि तिला म्हणलं मी की बाई ग, तुझे आईवडील खूप नशीबवान आहेत. त्याचं कारण असं की त्यांना चांगले आईवडील मिळाले होते, पण तू मात्र तेवढी नशीबवान नाही आहेस, तर एवढे चांगले आईवडील नाही मिळाले. तर ते मला माझे मित्र म्हणलं डॉक्टर तुम्ही सांगताय काय? म्हणलं मला हे सांगा की तुम्ही जर मुलांकडून काही अपेक्षा करता आहात तर तुम्ही काय करता आहात? तुम्ही कितीदा वाचता? तुम्ही कितीदा पुस्तक हात नाही, वेळच नाही मिळत हो. मग त्या मुलाकडून कशी अपेक्षा करता? हे जेव्हा भाषणात मी सांगतो, आणि मला वाटतं आता पण कोणीतरी बोललं ते की मुलांवरचे संस्कार वगैरे थोडंसं मोठे शब्द झाले, पण साधी गोष्ट आहे की जे मी माझ्या भाषणात नेहमी सांगतो, डू ॲज आय डू इज करेक्ट, नॉट डू ॲज आय से. मी सांगतो तसे करा हे चुकीचं आहे, पण मी करतो तसे करा हे जास्त महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं की चिल्ड्रन आर मिरर इमेजेस ऑफ देअर पॅरेंट्स. आपण जेव्हा मुलांना दोष देतो की तो वाचत नाही, तो अमकं करत नाही, तो तमकं करत नाही, तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःकडे बघा की तुम्ही काय करता, तुम्ही किती वाचता. आणि मला सांगायचं प्रामाणिकपणे की अशा किती पालक आहेत की जे मनापासून एखादं पुस्तक घेऊन वाचतात. तुम्ही साहित्यिक आहात, पालक पण आहात, साहित्यिक असल्यास तुम्ही जास्त वाचत असाल. आपण अशा लोकांसमोर बोलतोय की ज्यांचं वाचन खरोखरच चांगलं आहे. पण असे किती लोक आहेत. 5 वर्षाचा असताना मी 2रीत गेलो आणि त्या काळात जवळजवळ आईने जे काही पुस्तकं माझ्यासमोर असे फेकले होते ते सगळे पुस्तकं न अडखळता वाचायला सुरुवात केली. हे आईने केलेले संस्कार आहे. पुढे गेल्यानंतर मग 5वी 6वी 7वी भाषण आहे, अमुक आहे, तमुक आहे. शाळेत असताना मला बरीच बक्षिसं मिळायचे भाषण. दुर्दैवाने मी डॉक्टर झालो, हस्ताक्षरातही मला बक्षिसं मिळालेली आहेत. मग मी चांगलं अक्षर काढलं तर लोकांना असं वाटायचे काय चांगले डॉक्टर नाही आहेत काही की, म्हणून मी काय प्रयत्नपूर्वक माझं अक्षर बिघडलं ही गोष्ट वेगळी, पण तेव्हा मला वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस मिळालं. ह्याचं कारण काय? ह्याचं कारण आमच्या शाळेत असलेल्या देशमुख बाई, ज्यांनी 50 वर्षानंतरही मला ओळखलं, रे शेखर मी तुला कसे विसरेल,
त्या काळात तू केलेलं भाषण तू लिख. पण त्यांनी मला सांगितलं की कसं वाचावं. आम्हाला ते नॉन डिटेल नावाचं एक काहीतरी होतं आणि त्यात सलमा असं काहीतरी कॅरेक्टर होतं आणि नॉन डिटेल ते वर्गात आले त्या म्हणे शेखर ते एकदा वाचतो. त्यांनी मला वाचायची सवय लावली. उंडाळकर सर आधी भाषणं लिहून द्यायचे, हे भाषण कर. त्यानंतर मग आता 7वीत 8वीत गेलो, आता तुझे तू भाषण कर. आणि मला डिस्टिंक्टली आठवतं आहे की हे मी खास तुम्हाला सांगतो की म्युन्सिपल लायब्ररी नगरपालिकेचं वाचनालय, त्या मराठवाडा एक स्कूल होती त्याच्याजवळ होतं, ते मला चांगलं आठवतं आहे. सावरकरांचा काहीतरी विषय दिला होता आणि त्या म्युन्सिपल लायब्ररीत मी गेलो, कारण की शाळेची लायब्ररी आम्ही पुस्तकं कोंबलेले, त्याच्यात काय कधी सापडायचं कधी काही नाही, एकच कपाट असायचं. तर त्या म्युन्सिपल लायब्ररीत तेव्हा माझ्या हाताची पुस्तक लागलं. त्या पुस्तकाचं नाव होतं सावरकर समग्र वाङ्मय आणि त्याचे लेखक होते प्र. ल. गावडे. ते जेवढे काही नोट्स काढता येतील मला तेवढ्या काढल्या आणि त्यानंतर माझा तो पहिला नंबर आला. ही गोष्ट वेगळी, पण ते पुस्तक एवढं मोठं 7वीत असताना त्या प्र. ल. गावडेंनी नंतर मला कळालं की PhD करता लिहिलं होतं. ते सावरकरांचं समग्र वाङ्मय पुस्तक मी तेव्हा पूर्ण वाचून काढलं. आज 6वी 7वीतला मुलगा एखादा अवजड बोजड पुस्तक वाचेल का? नाही वाचणार. हे तेव्हा माझ्या शिक्षकांनी, माझ्या आईनी, बाकीच्यांनी केलेले संस्कार आहेत. प्रश्न असा आहे, हे संस्कार आपण आपल्या मुलांवर करतो का? सुदैवाने याचं उत्तर नाही येता येतं. जेव्हा आपण त्यांच्याकडे बोट दाखवतो की ते वाचत नाही, ते हे करत नाही, ते अमुक करत नाही, ते खेळत नाही, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही काय करता. की जसं मी सांगितलं, दे आर युअर मिरर इमेजेस. जर ही वाचन संस्कृती तुम्हाला वाढवायची असेल आणि जसं सरांनी पण सांगितलं तसं की त्याकरता पालकांनी, आपण पालक म्हणून, आपण साहित्यिक म्हणून नाही, की आपण थोडंसं सुधारायला पाहिजे आणि आपल्या मुलांनी वाचायला पाहिजे. प्र. ल. गावडे खरं सांगतो थोडक्यात आणि एका वाक्यात, मी जेव्हा 12वीत गेलो तेव्हा वडील माझे एज्युकेशन ऑफिसर होते पुण्याला. मी तिथं त्यांच्या ऑफिसमध्ये बाजूला बसलो होतो. तिथ्यात एक व्यक्ती आली, ती बोलत होती काहीतरी आणि ते बोलता बोलता मला कळालं की प्र. ल. गावडे. मला एवढं छान वाटलं की ते जेव्हा निघाले वडिलांची काहीतरी चर्चा करून, मी बाजूला बसलो होतो, त्यांची काहीतरी अकॅडमिक चर्चा चालू असेल शाळेच्या संदर्भात आणि ते दारात उभे राहिले. त्यामुळे पटकन गेलो, त्यांचे पाया पडलो त्यांच्या बापून. अरे बाळा तू कोण? म्हणून शंकरराव दाभाडकर हे एज्युकेशन ऑफिसर, त्यांचा मी मुलगा. तू माझ्या का पाया पडला? सर मी तुमचं पुस्तक 7वीत असताना वाचलं होतं सावर, त्यावेळेस तू वाचलं होतं. त्यांना एवढा आनंद झाला. खरं तर कुठल्याही लेखकाला एक आनंद होतो की जर मी आत्ता इथं म्हणलं की मी 2 पेग आत्ताच्या इथं बसून वाचलं पुस्तक 2 पेग नावाचं, तर आमच्या डॉक्टर साहेबांना किती बरं वाटेल. तर तसं आहे की आपलं पुस्तक कोणीतरी वाचतं आणि त्याच्यावर आपल्याला कॉमेंट करतं, ह्याच्यासारखं दुसरं सुख नाही आहे. पण मला आणखी एक ह्या संदर्भात ग्रंथालय आणि वाचन चळवळीचं महत्त्व, वाचन चळवळीचे भवितव्य, या बाबतीत मला एक महत्त्वाचं सांगावं असं वाटतं की आपण मुलांना दोष देतो की ते वाचतच नाही, ते अमुक करत नाही, तमुक करत नाही. हे खरं आहे का? नो. फक्त मला असं वाटतं की आलेल्या तंत्रज्ञानाने आपल्यावर एवढा पगडा बसवलेला आहे, ते बरोबरीचं आहे का चुकीचं आहे हे मला माहिती नाही. पण माझे 2 मुलं जे बाहेर असतात त्यांचं वाचन इतकंच, मी कधी त्यांना पुस्तक घेतलेलं पाहिलं नाही, कधी असे रात्रंदिवस वाचत बसले, ते कथा घेतली, कादंबरी घेतली, आमकं घेतलं असं पाहिलं नाही मी. पण त्या दोघांची एखाद्या विषयावर चर्चा चालू असेल, आता काल परवाच इस्रायलचं युद्ध आहे, अमुक आहे तमुक आहे, किंवा भारताचं काहीतरी हे आहे, ते इतकं चांगलं वाटत, तुम्ही वाचता कुठे हे? डिजिटलायझेशन, ती जी क्रांती झालेली आहे आणि मला असं वाटतं की हे हळूहळू आपल्या आयुष्यात डिजिटलायझेशन येत आहे. त्या ग्रंथालयाच्या बाबतीत येत आहे, ते वाचनाच्या बाबतीत येत आहे. डिजिटलायझेशन बघा तुम्ही की हल्लीची मुलं कदाचित दुर्दैवाने त्यांचं वाचन किती सकस आहे काय नाही मला माहिती नाही, पण ते जे वापरतात ते काय वापरतात? व्हॉट्सॲप आहे, रील्स आहे, अमुक आहे तमुक आहे, ते म्हणजे काय फेसबुक आहे, हे त्यांचे सध्या गुरु झालेले आहेत. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी झालेली आहे. पण किंडल नावाचं एक ॲप आहे किंवा काहीतरी ते हे आहे इन्स्ट्रुमेंट, किंडल नावाचं आणखी ई रीडर म्हणून आहे. मला असं सांगा की हे जे ई रीडर आहे, किंडल आहे, आपण जुन्या पिढीचे आहोत, आपल्याला हळूहळू याच्याशी परिचित व्हायला पाहिजे. हे खरं भवितव्य आहे, हे खरं ग्रंथालयाचं भवितव्य आहे, हे खरं वाचकांचं भवितव्य आहे. फक्त दुर्दैवाची गोष्ट अशी की आपण त्याच्याशी फारसं ॲक्वेंटेड नाही झालेलो, आपण त्याशी परिचित नाही झालो. मग मला सांगा की आपण हे पुस्तकं प्रसिद्ध केले, हे केले, सरांचे 10-12 पुस्तकं प्रसिद्ध झालेले आहेत. ह्या सगळ्यांचे पुस्तकं प्रसिद्ध झाले असताना त्यात काय काय तुम्हाला करामती कराव्या लागतात? नंबर 1 ते लिहा, नंबर 2 टाईप करा,
ते प्रूफ रिडिंगला द्या, त्या प्रकाशकाकडे जा, त्याला सांगा, मग तो म्हणते किती पानाचं करायचं आहे, मग फॉन्ट किती साईजचं पाहिजे, स्पेस किती सोडायची, मग कव्हर कसं पाहिजे, मग डिझाईन कसं पाहिजे, ह्याच्यात बरेचसे दिवस जातात. त्यात तो काहीतरी एडिट करतो, हे असं करा तसं करा, ते परत पाठदिवसार आपल्याकडे येतं, परत ते तिथं जातं, मग कव्हर सिलेक्ट करा, मग कव्हरचं प्रिंटिंग करा, मग हे सगळं झाल्यानंतर ते बाइंडिंग करा, बाइंडिंग केल्यानंतर ते स्टोअर करा, 1000, 1500, 2000 जे काय पुस्तकं असेल ते स्टोअर केल्यानंतर ते स्टोअर वाल्याकडे पाठवा, की जिथे ते विक्री मे बी मॅजेस्टिक हॉल आहे, अमुक आहे तमुक आहे, तिथे पाठवा. तिथं पाठवल्यानंतर त्यांनी ते स्टोअर करायचं, त्यांनी ते विकायचं, त्यांनी त्याचे पैसे द्यायचे, त्यांनी ते प्रकाशकाकडे द्यायचे, त्याच्यातले पैसे आपल्याकडे येतात का नाही मला माहिती नाही. पण हे सगळं करत असताना जर समजा तुम्ही डिजिटलायझेशन केलं आणि ते पुस्तक प्रकाशित करायचं ठरवलं तर काय होतं? 10, 15, 20 दिवसात जेव्हा तुमचं तयार आहे त्या 15-20 दिवसात तुमचं पुस्तक बाहेर येतं, ते ॲमेझॉनवर जातं, लाखो वाचकांपर्यंत त्याची जाहिरात जाते. आणि मग त्याला जर ते हवं असेल, की जसं मी आता विचार करतोय की मुलांच्या वर्तन समस्यावर पुस्तक लिहा, ते किती सोपं झालेलं आहे. हे डिजिटलायझेशनमुळे ज्या काही फायदे आहेत ते एक की तुमच्या खिशात अख्खी लायब्ररी आहे, लाखो पुस्तकांचं इंडेक्स आहे, त्याचे तुम्ही 8, 10, 15, 20 जेवढे पाहिजे तेवढे पुस्तकं निवडा. आणि ते निवडल्यानंतर तुम्हाला जे पुस्तक पाहिजे ते सिलेक्ट करा. 10-15 पुस्तक तुमच्या खिशात आहे, त्याचा फॉन्ट बदलता येतो. ही होणारी क्रांती आहे आणि मला असं वाटतं की ह्या क्रांतीकरता आपण तयार राहायला पाहिजे. हे होणारं भवितव्य आहे, हे ग्रंथालयाचं होणारं भवितव्य आहे. पण पुढे जाऊन एक सांगतो की आपली पिढी वेगळी आहे. मला असं वाटतं जेव्हा मी मुलाकडे जातो, अरे पेपर वगैरे येत नाहीत का तुमच्याकडे? पेपर वाचल्याशिवाय मला झोप येत नाही की रात्री वाचताना समोर काहीतरी पाहिजे. आणि पेपर वाचताना मुलं म्हणतात नाही बाबा कुठला पेपर पाहिजे तर टाइम्स ऑफ इंडिया का हा घ्या, पटकन काढून देतात ते. पण आपली जी चळवळ आहे की आपल्याला जोपर्यंत, आणि हे खरं आहे की माझ्या एका सुनीने मला सांगितलं की बाबा मला काय, माझी लहान सून मला वाटतं सावंत मॅडमला की तुमच्या की बरेच जणांना माझ्या कुटुंबाची ओळख आहे, ईशानी नाव तिचं, फक्त मला पुस्तकं वाचायला नाही आवडत, तर त्याचा जो वास, गंध प्रत्येक पुस्तकाचा असतो, कागदाचा असतो, तो वास मला आवडतो. आधी मी पुस्तक घेतले तर त्याचा वास घेते. ही जी आपल्याला सवय आहे ना, ती मला असं वाटते की ही आपली सवय जायला थोडासा वेळ लागेल. पण खरं सांगू का, डिजिटलायझेशनमुळे आपण म्हणतो हे चांगलं आहे, हे आत्मसात करायला पाहिजे, पण त्याची दुसरी काळीकुट्ट बाजू अशी की त्यांनी आपलं वैयक्तिक आयुष्य हे ओरबाडून घेतलेलं आहे. वैयक्तिक आयुष्य हे आपलं थोडंसं विचित्र करून टाकलेलं आहे. ह्याचं कारण असं की लहानपणी जेव्हा माझ्या वडिलांचं मला पत्र यायचं की चिरंजीव शेखर अनेक उत्तम आशीर्वाद, तू कसा आहेस, अभ्यास कसा चालला आहे वगैरे वगैरे, निकाल काय लागला, तेव्हा निकालच लागलेला असायचं बरेच जाते, ते पत्राने कधी कळवायचं नाही. पण शेजारीचे धर्माधिकारी वारले आणि ते जाईपर्यंत तुझी आठवण करत होते. मला माहिती आहे की त्यांनी तुला अमुक अमुक विषय शिकवले होते, ते तुझी शेवटपर्यंत तुझी प्रगती जाणून घेण्याकरता हे करत असतात. तुझी त्यांची भेट झाली अशी तर बरं झालं असतं. पत्र वाचताना माझ्या डोळ्यात पाणी आलं. आज काय होतं, माझ्या वडिलांची कित्येक पत्र मी जपून ठेवले. ते एका पत्रात त्यांनी एक वाक्य त्यांचं साधं होतं की शेखर आता वयोमानाप्रमाणे हळूहळू एक अवयव शिथिल होत चालले आहे. डॉक्टरांनी एवढं गलबलून गेलं असेल मी की अरे हे काय होत आहे. आज काय होतं आहे, अमुक अमुक धर्माधिकारी नो मोर, हे डाईट, इटिंग क्लास, ब्रेक वगैरे वगैरे, आणि त्यांचं असं निधन झालेलं आहे की खाली 25, 26, 27, 28, 100, 150 RIP, हरिओम, शांती, हे ते संपलं. हे आपल्या भावना झाल्या, आपल्याला काहीच वाटण्याचं झालेलं आहे. ह्या डिजिटलायझेशनमुळे सगळं जग जवळ आलेलं आहे असं म्हणतात. पण दुर्दैवाची गोष्ट की आपण एकमेकापासून दूर चाललेलो आहोत. ह्या दोन्ही गोष्टी ग्रंथालयाबाबतीत उठताना जेव्हा मी माझ्या मुलाकडे गेलो होतो तेव्हा तिचं ग्रंथालय पाहिजे, 6-7 मजली ग्रंथालय तसे पाहिजे तर कदाचित त्यांचं भवितव्य चांगलं असेल. 6-7 मजली ती इमारत आणि खाली ते हे लहान मुलांकरता मग ते म्युझिक चालू असायचं, ते काहीतरी टॉईज होते, त्याच्यात हे होतं, CDs होत्या, CD लावा, तुम्ही ते बघा, त्यांना दाखवा. आणि नंतरच वर गेलो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या मजल्यावर गेलो आणि मी तिथं कॉम्प्युटराईज होतं ते सगळं. म्हणजे ती योगाची पुस्तकं आहेत का, गाव कुठलं, शर्लाट, नॉर्थ कॅरोलिना, अमेरिका, योगाची पुस्तकं आहेत का, योगामध्ये कुठले पाहिजे का, तर त्यातलं कुठलं काय सांगू. मी म्हणलं सूर्यनमस्काराचे वगैरे रॅक नंबर अमुक तमुक. आणि त्या अमेरिकेत त्या भागात छोट्याशा गावात मला योगासनाची 100 पुस्तकं तरी सापडली.
प्रत्येक दालनात एक कॉम्प्युटर असायचा की तुम्हाला जर कॉम्प्युटरवर काही बघायचं असेल तर ते कॉम्प्युटरवर बघा, पुस्तकं बघा, पुस्तकं वाचायची तर वाचा, रेफरन्स बघा, अमुक बघा. आणि एकेका पुस्तकात 100 रेफरन्स तिथं असायचे. मी महाडमधली माझी घटना सांगतो मी की तेव्हा साक्षात्कारी हृदयरोग म्हणून अभयभंगचं पुस्तक प्रसिद्ध झालं होतं आणि त्यात डीन ऑर्निश नावाचा एक रेफरन्स होता. लिव्हिंग काहीतरी डीन ऑर्निशचं पुस्तक कुणाला आठवते का? खूप छान, रिव्हर्सिंग हार्ट डिसीज. आणि मग ते डीन ऑर्निशच्या पुस्तकात जे रेफरन्स होते त्याहीपेक्षा अभयभंगच्या पुस्तकात जे रेफरन्स होते ते सगळे काढले मी. काही अध्यात्माचे होते, विमला ठक्करचं पुस्तक होते, त्यात हे सगळे रेफरन्सेस काढले मी. आणि महाडमध्ये कुठं मिळेल? महाडमध्ये असं एखादं पुस्तकाचं दुकान आहे का? नाही. अलिबाग जिल्ह्याचं ठिकाणी तिथं पाठवली मी 12 पुस्तकांची यादी. ह्यातली काही पुस्तकं मिळतील का? नाही. शेवटी जर म्हणजे महाडमध्ये जे लोक आहेत त्यांना माहिती गोपी फुटवेअर नावाची तिथं काही पुस्तकं विकायचा तो, त्याला मी ती यादी दिली, मला पुण्याहून पुस्तकं मागवून घे, कारण की कुठल्याच ग्रंथालयात ते नव्हते. जर ही ग्रंथालयाची स्थिती अशी असेल तर मला असं वाटतं की ग्रंथालयाचं भवितव्य फारसं चांगलं आहे असं नाही. वाचन चळवळीचं भवितव्य खरंच खूप चांगलं आहे. मुलं हल्ली खूप वाचतात. मला असं वाटतं की नाव घेऊन सांगावं का नाही मला माहिती नाही. सुधीरला, मला, आमच्या लोकांनाही माहिती आहे. इथला एक अत्यंत चांगला आर्टिस्ट, त्याचं नाव सांगणार नाही मी कदाचित, हे तिनेच केलेलं असावं. त्याचा मुलगा 5वीत आहे. तर तो म्हणला डॉक्टर मला तुमच्याशी बोलायचं आहे. त्या 5वीतल्या मुलाला कदाचित त्याच्या टेक्स्टमधलं माहिती नसेल, पण हमास म्हणजे काय, इस्रायल म्हणजे काय, त्यात कोणाची चूक आहे? 5वीतला मुलगा, त्यात इस्रायलमध्ये कोणाची चूक आहे? म्हणलं त्या हमासची चूक आहे. इस्रायल त्याने आधी हल्ला केला, मागे त्याचे शब्द येते, मागे जा मागे जा मागे जा. 1955मध्ये काय झालं? 55मध्ये हमासने काय अन्याय केला हे 5वीच्या मुलांना माहिती आहे. हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. माझ्या मुलांनी मला एकदा समजून सांगितलं, तुम्हाला असं वाटत असेल इस्रायलने हल्ला केला ते जिंकले तर फार चांगलं होईल. नो, तिने एक वेगळा मेसेज पूर्ण जगात जाईल. म्हणजे मुलं फक्त वाचतच नाही तर त्यावर त्यांची कॉमेंट्स देखील असतात, फक्त ते आपल्या लक्षात येत नाही. पण याचा कुठंतरी ताळमेळ घालायला पाहिजे. हे जे भवितव्य आहे ग्रंथालयाचं आणि वाचक चळवळीचं जे भवितव्य आहे तेचं, डिजिटलायझेशनचं आणि प्रिंट मीडियाचं, हे कुठंतरी ताळमेळ घालायला पाहिजे. जाता जाता फक्त एकच सांगतो मी की ह्या भागातही असे दिवे लावणारे, दीपस्तंभ लावणारे, पणत्या लावणारे लोक आहेत की ज्यांनी वाचन चळवळीकरता प्रचंड प्रयत्न केलेले आहेत. त्या जर अग्रक्रमाने नाव कोणाचं घ्यायचं असेल, कोणाचं? घुसखोटे सर. तर माझे सन्माननीय मित्र ज्यांनी मला आता या संकटात टाकितलं तेच सुधीर शेठ. त्यांची रंगसुगंध चळवळ आणि त्यांनी गेले कित्येक वर्ष चालवलेली पुस्तक बागेची चळवळ. टाळ्या वाजवा ना त्यांच्यावर ऐकतात, का घाबरता होती? मला असं वाटतं की किती महत्त्वाचं की ही चळवळ फक्त महाडमध्ये चालू आहे. ही तुम्ही त्याचा आदर्श घ्या. रायगड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात ही चळवळ चालू व्हावी. तसंच नाही तर त्याला महाराष्ट्रात ॲक्लेम केलेलं आहे की त्याची पूर्ण तारीफ केलेली. प्रत्येक जिल्ह्यात अशी वाचक चळवळ सुरू करायला पाहिजे. दैनिक वाचन पेटी म्हणजे काय की तिथं ते हे करायचं, दैनिक वाचन पेटी करायची, त्यात वर्तमानपत्र ठेवायचे आणि त्या वर्तमानपत्र लोकांनी वाचावे. त्याच्या अर्था जिने ती पेटी दिली त्याच्याकडूनच ते महिन्याचं काहीतरी हे घ्यायचं आणि वर्षभराचं, आणि वर्षभर तिथं ते पेपर उपलब्ध असतील. हे कुणी चालू केलं? हा लांब नको शेवटचं 2 मिनिट. तर ही चळवळ कुणी सुरू केली? ही आमचे जंगम सरांनी सुरू केली. कोकण मराठी साहित्य परिषद महाड शाखा जंगम सर. त्याहीपेक्षा महत्त्वाचं की कुणीतरी एखाद्या बँकेसारख्या वृक्ष क्षेत्रात काम करत असताना ह्या सगळ्या आपल्या चळवळीलाही ज्यांचा नेहमी पाठिंबा असतो, पण ज्यांनी लायब्ररी सुरू केली, ज्यांच्या घरी पुस्तकं होते. मला माहिती आहे की शशिकला सावंत वाचनालय, की मला काल परवाच जंगम सरांनी सांगितले, जेव्हा आमचे अण्णा होते मॅडम, जेव्हा कधी मुंबईला गेल्या तेव्हा मॅजेस्टिकमध्ये ते आठवणीने जात आणि तिथून ते पुस्तकं आणायची. ही त्यांच्या घरी झालेली लायब्ररी, त्याची त्यांनी शशिकला वाचनालय केलं आहे. तर ही जी चळवळ आहे, ही चळवळ ह्या लोकांनी चालू ठेवलेली. तर मला असं वाटतं हे जर ह्या प्रकारे आपण काही चालू केलं तर मला असं वाटतं की एक वेगळी चळवळ सुरू होईल आणि ह्याला एक वेगळी उभारी, या चळवळीची वेगळी उभारी. शेवटी एकच
तो राजकारणी असो, तो साहित्यिक असो, तो डॉक्टर असो, डॉक्टरांना तर सतत रात्रंदिवस वाचावं लागतंच. ह्याचं कारण असं की आमचं सायन्स सतत बदलत असतं. डॉक्टर असो, साहित्यिक असो, अमुक असो, त्यांनी हे वाचन नियमित करायला पाहिजे आणि नियमित वाचन करतानाच लोकांना वाचनाची सवय पण लावायला पाहिजे. ह्याचं कारण असं की या वाचनाने आपलं आयुष्य, वैयक्तिक आयुष्य, सामाजिक असेल, आर्थिक असेल, सांस्कृतिक असेल, हे आयुष्य उन्नत होतं. तर याकरता आपण सगळेजण प्रयत्न करूयात. मला बोलवल्याबद्दल सुधीरभाई आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे सगळे संयोजक आणि समन्वयक त्यांचे मी आभार मानतो. बोलताना काही चुकलं असेल तर मला माफ करा, पण मला असं वाटतं माझं भाषण थोडंसं लांबलं, त्याकरता एक क्षमा मागतो आणि माझे 2 शब्द सांगतो.